वनस्पती पुष्पाणि समर्पयामि माल्यादि सुगन्धिनाथ पंढरीनाथ महाराज की जय, पौड़ी ज्ञानेश्वर महाराज की जय, सब संतन की जय, माता की जय, शिवाजी महाराज की जय, महाजी महाराज की जय। आपण जर पाहिलं तर हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राने नेहमीच या भारत भूमीला दिशा दिलेली आहे आणि दिशा देत असताना याच्यामध्ये प्रामुख्यानं अनेक साधू संत यांच्या विचारानं पावन झालेली ही भारत भूमी आहे। त्याच्यामध्ये आपण जर महाराष्ट्राची परंपरा पाहिली तर आज आषाढी एकादश म्हणजे महाराष्ट्रातला हा एक फार मोठा वेगळा दिवस, एक पवित्र आणि पुण्याचा दिवस मानला जातो की करोडोच्या संख्येनं भाविक हे पायी पंढरपूरच्या दिशेने जात असतात आणि आजही किमान काही लाख लोक, 5-25 लाख लोक आज पंढरपूरमध्ये, आज त्या परिसरामध्ये आज असतात। मग कुणी कळसा दर्शन घेतं, कुणी मुखदर्शन घेतं, कुणी मंदिराच्या बाहेरनं, गावच्या बाहेरनं प्रदक्षिणा करतं की जेणेकरून त्याच्या मनामध्ये एक वेगळी भावना असते की आपण पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे। म्हणून तो दिवस आज अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। म्हणून ह्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे आपण पाहतो की वेगळ्या वाऱ्या या दिंड्याच्या निमित्तानं देखील त्या ठिकाणी पोहोचत असतात आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक गाव खेड्यामध्ये देखील जे वारी जात नाही किंवा जाऊन आलेले लोक अगोदरच एक दिवस अगोदर पुन्हा आपल्या गावी परततात, तिथं मन व्हावे ते पांडुरंगाची पूजा करतात। आज या ठिकाणी देखील आमच्या कुटुंबाला देखील, जसं आता गणेशजी भोसले साहेबांनी सांगितलं की 65 वर्ष झाले आमच्या आजोबांनी दिंडी सुरू करून आणि आज जवळपास आमच्या कुटुंबातला सदस्य हा 65 वर्षापासून त्या दिंडीमध्ये सहभागी असतो आणि मग ह्या वारसा चालवत असताना कुठंतरी अध्यात्म, धर्म ही विचारधारा ही सातत्याने जोपासली गेली पाहिजे। त्याच्या माध्यमातून आमच्या वडिलांनी देखील ते कार्य सातत्याने सुरू ठेवलं, आजोबांपासून ते विचार पुढे आला। म्हणून कुठंतरी सगळ्यांचं, विधाते सर असतील, जे सगळे ज्येष्ठ मंडळी असतील, यांनी देखील सुचवलं की कुठंतरी असते नसल्या कारणानं आपण कुठंतरी ही महाआरतीचा कार्यक्रम केला पाहिजे आणि म्हणून तो महाआरतीचा कार्यक्रम आता यावर्षी त्यांनी सुरू केलेला आहे। दरवर्षी त्यांनी आता तो सुरू ठेवावा, महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे आणि ही विचारधारा, अध्यात्माची, धर्माची विचारधारा, भगव्याची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून पुढे चालत आली आहे आणि त्यांना साधू संतांनी दिलेली होती। म्हणून त्याच विचारधारेवरती समाजामध्ये काम करत राहिलं पाहिजे आणि याच्यातनं चांगल्या प्रकारे जो धर्मातला विचार मिळतो तो संस्काराचा विचार मिळतो आणि म्हणून ते संस्कार देखील आपल्या सर्वांच्या माध्यमातून जोपासले जावात अशीच या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो। आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेच कालपासून पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। सर्वांनी तिथेही पहाटे पूजा केली आहे। प्रत्येक जण आपापल्या स्तरावरती आज प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गाव खेड्यामध्ये पूजा करतोय। आम्ही देखील या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्र आदेश अत्यंत चांगल्या विचारधारेनं आज जे जागतिक पातळीवर संकट आहेत तर या संकटामध्ये कुठेही भारताला कुठेही धक्का लागू नये आणि इथला शेतकरी असेल, इथला आमचा उद्योजक असेल, इथला प्रत्येक आमचा विद्यार्थी असेल, प्रत्येक कष्टकरी असेल, त्याचा हातावर पोट असेल, प्रत्येकजण एक सुखानं या भारत भूमीमध्ये नांदला पाहिजे आणि या भारताची विचारधारा ही अखंडरित्या त्यांनी पुढे ठेवली पाहिजे। हीच भावना आम्ही पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी आज मागणी केली आहे।